नमस्कार, सुस्वागतम. धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या वतीने मी मयुरी मालणकर आजच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपले सर्व माननीय बिझनेस पार्टनर्स, म्हणजेच आमचे जे वितरक बंधू, डिस्ट्रीब्युटर्स बंधू. धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचे तुम्ही सगळे एक अविभाज्य असे घटक आहात, अंग आहात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करताना मला फार आनंद होतोय. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत आजचे मुख्य अतिथी, धानुका कंपनीचे ग्रुप चेअरमन माननीय श्री राम गोपाल जी अग्रवाल व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री महेंद्र कुमार जी धानुका. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत कंपनीचे डायरेक्टर मार्केटिंग माननीय श्री राहुल जी धानुका. या तिघांचंही मी मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत विशेष अतिथी आज जुडलेले आहेत थेट जपानवरून. आपल्यासोबत आहेत निसान केमिकलचे सीईओ मिस्टर युजी सातो सान आणि त्यांचे भारतातील हेड डॉक्टर राजकुमार यादव. सर, आपका बहुत बहुत स्वागत है. वेरी वेरी वॉर्म वेलकम टू यू सर. त्याचसोबत आहेत निसो केमिकल इंडियाचे मिस्टर कानामोरी सान अँड डॉक्टर सजल बिस्वास. यांचंही मनापासून स्वागत. A very very warm welcome to all our dignitaries, our special guests, our business partners and moving ahead मित्रांनो, आपण सगळेच जाणता की धानुका ॲग्रीटेक लिमिटेड ही भारतातील कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत काम करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. मागील 40 वर्षांपासून कंपनीचे अविरत जे कार्य सुरू आहे ते आपल्या सहकार्यामुळे. धानुका ॲग्रीटेक लिमिटेड ही शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर समाधान देण्याकरिता जागतिक स्तराचे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात सदैव प्रयत्नशील राहिली आहे. आपणास माहीतच असेल की धानुका कंपनीचे जपान, अमेरिका तसेच युरोपातील अनेक कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांसोबत विविध करार देखील आहेत. आज एका विशिष्ट प्रसंगाचे औचित्य साधून आम्ही तुम्हा सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी खरंच धानुकाच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. मित्रांनो, संस्कृत मध्ये खूप छान म्हटलंय की विद्या ददाती विनयम, विनयाद याती पात्रता, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्म तथा सुखम. इसका मतलब है विद्या से विनयता प्राप्त होती है, विनयता से पात्रता प्राप्त होती है, पात्रता से धन प्राप्त होता है और धन से धर्म प्राप्त होता है. और जहाँ धर्म होता है दोस्तों, वहाँ सुख होता है. और जैसे कि मैंने कहा, इस सबकी जो शुरुआत होती है वो विद्या से होती है. फर्स्ट लाइन जो थी विद्या ददाती विनयम, तो इस सबकी जो शुरुआत होती है वो विद्या से होती है. और आप और हम सभी जानते हैं कि विद्या की जो देवता है माँ सरस्वती. भारतीय संस्कृती आणि धानुकाची जी उज्ज्वल परंपरा आहे ती कायम ठेवत आपण सर्वजण आजच्या या शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून माँ सरस्वतीचं वंदन करून करणार आहोत. चला तर मग हात जोडूया. सरस्वती वंदना. तर या पवित्र अशा सरस्वती वंदनेनंतर मी आता सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे, विनंती करणार आहे की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं. मे प्लीज रिक्वेस्ट एव्हरीवन टू राइज फॉर नॅशनल अँथम. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। तर मंडळी, राष्ट्र आणि राष्ट्राचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी. आपण सर्वच त्याच्या सेवेत आहोत. आपणास जाणीव असेलच की कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये सगळंच काही थांबलं होतं. काही गोष्टी पूर्णतः तर काही गोष्टी अंशतः. पण शेती आणि शेतकरी हे कधीच थांबलं नाही, कारण तो खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे आणि अन्नदाता आहे असं म्हटलं तरी काहीच वावगं ठरणार नाही. धानुका ॲग्रीटेक लिमिटेड कंपनी देशातील सर्व राज्यांमध्ये आणि त्या त्या राज्यात असणाऱ्या प्रत्येक पिकात शेतकऱ्याला सेवा देणारी कंपनी. आज आणखीन एक मानाचा तुरा धानुकाच्या शिरपेचात रोवला जाणार आहे, कारण द्राक्ष हे जे मधुर आणि रसाळ फळ आहे आपल्या सर्वांचंच आवडीचं आहे. पण काही कारणास्तव आपल्याला ते काही दिवस आंबट लागत होतं, कारण द्राक्षामध्ये काही महारोग जे आहेत, महाभयंकर असे जे रोग आहेत, डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू, त्यांना नष्ट करणारे प्रोडक्ट्स आम्ही आणलेले आहेत मार्केटमध्ये. आणि द्राक्षांसाठी काही करायचं म्हटलं तर हे दोन जे महाभयंकर असे रोग आहेत ते नष्ट करण्यासाठी, त्यांना रोख घालण्यासाठी काहीतरी असं स्ट्रॉंग, काहीतरी मजबूत आणणं गरजेचं आहे. दोस्तों, यदि हमें अंगूर में काम करना है तो हमें डाउनी और पाउडरी के लिए हटके कुछ प्रोडक्ट लाना बहुत ही जरूरी था. आणि आज ते स्वप्न साकार झालेलं आहे. मित्रांनो, आज या विशेष प्रसंगाचा औचित्य साधून आम्ही तुमच्या समोर डाउनी आणि पावडरी या दोन महाभयंकर रोगाविरुद्ध नवीन असं जापानी प्रोडक्ट आणलेला आहे आणि त्याचं अनावरण, उसका जो लॉन्च है वो आज हम यहाँ पर करने वाले हैं. लॉन्च की तरफ बढ़ेंगे, लेकिन तत्पूर्वी मित्रांनो, आज या विशेष प्रसंगी आपल्यासोबत आजचे जे मुख्य अतिथी आहेत, धानुका कंपनीचे ग्रुप चेअरमन माननीय श्री राम गोपाल जी अग्रवाल, ये आपल्या सोबत आहेत. और सर से विनंती करूंगी मैं, आप हमें संबोधित करें, लेकिन उससे पहले मैं सर के बारे में कुछ कहना चाहूंगी. सर हमें संबोधित करने से पहले मैं सर के बारे में कुछ कहना चाहूंगी. राम गोपाल जी ने हमेशा दोस्तों किसानों के हित में सोचा है और उनके हित में कार्य भी किया है. एग्रो इंडस्ट्री में उनके जबरदस्त योगदान के लिए कई पुरस्कारों से इन्हें सम्मानित भी आज तक किया गया है. उनकी गहरी प्रतिबद्धता और प्रेरक नेतृत्व हमारे जैसे नई पीढ़ी के लिए एक उत्तम उदाहरण है. सर, मैं आपका तहे दिल से स्वागत करती हूँ और विनंती करती हूँ कि आप हमें संबोधित करें. मैं सबसे पहले धानुका परिवार के सभी सदस्यों का और खास तौर से जो हमारे किसान भाई हैं, जो हमारे अन्नदाता है, मैं उनका स्वागत करता हूं. एंड वी हैव आवर इंटरनेशनल पार्टनर्स आल्सो, कानामुरी-सान एंड सातो-सान, एंड डॉक्टर राजकुमार यादव, एमडी ऑफ निसान केमिकल, एंड मिस्टर सज्जल विश्वास, और हमारी जो कंपनी के सब हमारे साथी हैं, जो हमारे परिवार के सदस्य हैं, मैं उन सबका आज हार्दिक स्वागत करता हूं. आज महाराष्ट्र के किसानों के बीच में हम खास तौर से जो अंगूर के बाग वाले किसान हैं उनके साथ बातचीत कर रहे हैं, लेकिन मैं अंगूरों की बातचीत तो कम करूंगा. वो जो टेक्निकल एक्सपर्ट्स हैं वो ज़्यादा अच्छे से बात कर सकते हैं. मैं देश में कृषि के बारे में थोड़ी 2-4 बातें आपसे करना चाहूँगा कि आज कृषि में हमारी अगर क्षेत्र की हम देखें तो आज विश्व के मुकाबले या चाइना के मुकाबले हम कितना पीछे हैं. आज जो हमारी सरकार है उनके भी बहुत प्रयास हैं कि कृषि जो इतने सालों से पिछड़ी रही, जो पहला ग्रीन रेवोल्यूशन श्री लाल बहादुर शास्त्री जी के समय 1965 के टाइम में जो उन्होंने बीज बोया था, तो उसके बाद हमारे किसानों ने हमारे देश के अनाज के भंडार भर दिए और वो जमाना पुराना हो गया
जब हम PL-480 में अमेरिका से भीख में गेहूं मांग के खाते थे। तो सबके लिए मैं फिर से अपने किसान भाइयों को सल्यूट करना चाहता हूं कि उन्होंने आज कितनी मेहनत करी और अपना पसीना बहा के आज हमारे देश के अनाज के भंडार भर दिए, और आज हमारे देश में अनाज की कोई कमी नहीं है और हम आज एक्सपोर्ट भी कर रहे हैं पूरे विश्व में। मित्रों, आज लोग अनाज से भी ज्यादा न्यूट्रिशियस फूड की बात कर रहे हैं। देखिए, अनाज तो बहुत जरूरी है, लेकिन अनाज के साथ न्यूट्रिशियस फूड, और जिसमें सारे फल, सब्जियां, दूध, डेयरी प्रोडक्ट्स, एनिमल प्रोडक्ट्स, पोल्ट्री, फिशरी सभी शामिल हो रहे हैं। और आज धीरे धीरे इन सब की हमारे देश में रिक्वायरमेंट बढ़ रही है। और आज मुझे सुन के बड़ा अच्छा लगता है कि IIT और IIM के पढ़े हुए बच्चे भी अपनी नौकरी छोड़ के खेती के फील्ड में आ रहे हैं, क्योंकि कल खेती के क्षेत्र में पैसा नहीं था और आज खेती के क्षेत्र में बहुत पैसा है। पैसा वही लोग कमा सकते हैं जो खेती को व्यापार की तरह से लेंगे। अगर खेती को आप व्यापार की तरह से नहीं लेंगे तो आप पैसा नहीं कमा सकते। और हमें खुशी होगी जब हमारे किसान भाई ज्यादा से ज्यादा पैसा कमाएं। अब वो पैसा कमाने के लिए हम रामायण में विश्वास करते हैं और सुंदरकांड की एक चौपाई आती है हनुमान जी के लिए। जब हनुमान जी को लंका पार जाना होता है सीता माता की खोज में, तो वो अपना बल भूल जाते हैं क्योंकि उनको शाप मिला हुआ होता है। लेकिन उनको ये भी था कि जब कोई उनको याद दिलाएगा तो उनको अपनी ताकत का एहसास हो जाएगा। तो उस समय की चौपाई है, पवन तने बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निदाना, कौन सो काज कठिन जग माई, जो नहीं होए तात तुम पाई। आप देखें ये कितनी पुरानी जमाने की बात है और उसमें भी विज्ञान शब्द का यूज हुआ है। तो आज खेती में हम चाइना से, हमारी खेती की जमीन ज्यादा है। चाइना का रकबा 128 मिलियन हेक्टेयर, हमारा 142 मिलियन हेक्टेयर। हमारी एवरेज बारिश 1000 मिलीमीटर से ज्यादा, चाइना की 600 मिलीमीटर से ज्यादा। फिर भी दुर्भाग्य हमारे देश का कि आप किसानों की इतनी मेहनत के बावजूद जो एग्रीकल्चर से GDP है वो हमारी चाइना से 1/3 है। इसके ऊपर गर्व करें। गुड़ी गुड़ी बात करनी है तो हम कह सकते हैं कि देश आजाद हुआ तब हमारा अनाज का प्रोडक्शन 50 मिलियन टन था, जो हमने बढ़ा के 300 मिलियन टन कर दिया। और आज फल और सब्जियों का प्रोडक्शन 320 मिलियन टन को भी पार कर लिया। लेकिन जब तक ऊंट पहाड़ के नीचे से नहीं जाता तो वो अपने आप को सबसे लंबा समझता है। मित्रों, हमें गर्व करना चाहिए, लेकिन जरूरत से ज्यादा गर्व भी अच्छा नहीं होता। आज कितना पोटेंशियल है जिसका हमने क्या एक्सप्लॉइट किया। तो आज अगर हमें आगे बढ़ना है तो किसानों को विज्ञान के साथ जाना पड़ेगा, और जो विज्ञान के अगेंस्ट बात करते हैं उनको रिजेक्ट करना पड़ेगा कि हम साइंस के साथ जाएंगे। जो वैज्ञानिक कहते हैं, जो साइंस कहती है उसमें सच्चाई है, और इधर उधर के लोग कुछ भी बात करें तो वो माननी नहीं चाहिए। मित्रों, आज आप सब आए हैं, मुझे बड़ी खुशी आपके साथ शेयर करते हुए कि आज हम जापान से 2 नए प्रोडक्ट, एक पाउडरी मिल्ड्यू के लिए और एक डाउनी मिल्ड्यू के लिए आज हम आपके बीच प्रस्तुत करने जा रहे हैं। आप और हम सब जानते हैं कि ग्रेप में जो फंगीसाइड यूज होते हैं वो बहुत जल्दी रेसिस्टेंस डेवलप कर लेते हैं। तो आज वैज्ञानिक रिकमेंड करते हैं कि एक के बाद दूसरा स्प्रे एक फंगीसाइड का नहीं होना चाहिए, और जहां तक हो सके तो एक ग्रुप के भी फंगीसाइड यूज नहीं होने चाहिए, अल्टरनेट ग्रुप के फंगीसाइड स्प्रे होने चाहिए। तो आज चाइना से इतना पीछे रहने के पीछे सबसे बड़े कारण, नंबर 1 हमारे किसानों के पास विज्ञान नहीं रहा, ज्ञान नहीं रहा।
दूसरा मार्केट, सरकार ने ऐसे कानून बना रखे कि कृषि को और किसानों को मक्कड़ जाल में जकड़ रखा था कि आपको अपना प्रोडक्ट एपीएमसी में ही ले जाके बेचना पड़ेगा। हर आदमी को फ्रीडम थी कि वो अपना माल कहीं भी बेचे, और उसके लिए मैंने यहाँ गवर्नमेंट के साथ और दूसरे एसोसिएशंस ने, हमारे जो नए प्रधानमंत्री हैं, जब उनको हमने ये बात समझाई, उन्होंने कहा ये तो हमारे किसानों के साथ अन्याय है। और उन्होंने 3 जो नए निकाले नोटिफिकेशन कि एपीएमसी एक्ट के बाहर किसानों को पूरी फ्रीडम है, कहीं भी माल बेच सकते हैं, ईसी एक्ट खत्म और कॉन्ट्रैक्ट फार्मिंग एक्ट। इन तीनों से आने वाले समय में हमारे किसान भाइयों को कितना फायदा होने जा रहा है। अब ये फायदा वही किसान भाई उठा सकते हैं जो आज एक्सपोर्ट करेंगे हमारे देश से। हमारे जो ग्रेप्स आप वो वर्ल्ड में बेस्ट क्वालिटी के ग्रेप्स हैं। आज अभी हम 2 लाख टन ग्रेप्स आप एक्सपोर्ट करता हमारा देश, इसको बढ़ा के हम 5 लाख भी कर सकते हैं, 10 लाख भी टन कर सकते हैं। आज इजराइल से हम अपने प्रोडक्शन की देखें ग्रेप्स में तो हम कहीं नहीं ठहरते, एक डेजर्ट मुल्क, और कहां से कहां पहुंच गया और हम इतना पीछे रह गए। उसके लिए बहुत से कारण हैं, लेकिन सबसे बड़ा विज्ञान साइंस के साथ हम नहीं चल पाए। हमारी सरकार एग्रीकल्चर को नेग्लेक्ट करती रही, इंफ्रास्ट्रक्चर नहीं दिया हमने, कोल्ड चेन्स नहीं दी जो फैसिलिटीज देनी चाहिए थी, और जो हमें क्वालिटी के एग्री इनपुट्स देने चाहिए थे। आज बाजार में इतने नकली इनपुट की भरमार है जिसका कोई सीमा नहीं है। उसके लिए मैं अपने किसान भाइयों से कहूंगा, आप कोई भी सामान खरीदें वो बिना बिल के ना खरीदें, चाहे पेस्टिसाइड खरीदें या कोई भी सामान खरीदें। आज सरकार ने ऐसी नीति बना दी है कि टैक्स उसकी कीमत में जुड़ा होता है, तो आपको कोई अलग से टैक्स नहीं देना। आप कोई भी सामान खरीदें तो बिल से खरीदें, सरकार के पास ज्यादा टैक्स होगा तो सरकार ज्यादा पैसा हम लोगों के, हमारे देश की तरक्की के लिए खर्च कर सकेगी। हमारे प्रधानमंत्री जी का जो विजन है कि 2025 तक हमारे देश को $5 ट्रिलियन इकोनॉमी बनाना है, 2022 तक किसानों की आमदनी दुगना करना है, ये सब संभव है। जब चाइना की आमदनी 3 गुना हो सकती है तो हमारे देश की क्यों नहीं हो सकती? हमने क्यों अपने किसानों को बैकवर्ड रखा? क्यों उनको नई टेक्नोलॉजी नहीं दी? क्यों चाइना के किसान आज ड्रोन से स्प्रे कर पाते हैं और हमारे देश में आज ड्रोन्स के लिए अभी तक कोई पॉलिसी नहीं है? जो नया पेस्टिसाइड कानून बना है उसमें किसानों के मतलब की ट्रेनिंग की कोई बातचीत नहीं है। तो आज किसानों को भी अपने हक के लिए जागृत होना पड़ेगा। और जो पीछे एक एपेडा की वेबसाइट पे रिपोर्ट थी कि एक किसान की ग्रेप्स की कंसाइनमेंट रिजेक्ट हो गई एक्सपोर्ट में, जब इन्वेस्टिगेशन की गई एनआरसीडीएस के थ्रू तो पता लगा कि उसने बायोपेस्टिसाइड यूज किया था, और जब वो बायोपेस्टिसाइड का सैंपल टेस्ट किया गया तो उसमें केमिकल पेस्टिसाइड्स मिले। तो आज मैं अपनी बात को इस चीज के साथ समाप्त करना चाहूंगा। धानुका एक भारतीय कंपनी है, 40 साल पुरानी कंपनी है। हमने पिछले साल किसानों के लिए, वैज्ञानिकों के लिए प्रोत्साहन अवार्ड निकाले थे, और आगे भी हम कृषकों के लिए बहुत सारे काम कर रहे हैं। मैं सबका जिक्र तो नहीं कर सकता, लेकिन आपकी कोई भी समस्या हो तो आप हमारे लोगों के साथ शेयर करेंगे तो हमें आपकी समस्या अगर हम हल कर सके तो उसकी हमें बड़ी खुशी होगी। हमारे पास वर्ल्ड क्लास फैसिलिटीज हैं, जो हमारी लेबोरेटरीज हैं, जो वर्ल्ड की सर्टिफिकेशन होती है क्वालिटी, जिसको NABL बोला जाता है हिंदुस्तान में, या इंटरनेशनली 17,025 बोला जाता है, उससे हमारी सारी फैसिलिटीज सर्टिफाइड है। और आज हमारे जापान के प्रिंसिपल पार्टनर्स भी हमारे साथ हैं, उन्होंने सब कुछ देखा है, और आज हम 6 जापानी कंपनियों के साथ काम कर रहे हैं, और उनके कितने ही नए नए प्रोडक्ट हमने दिए हैं। महाराष्ट्र के वो किसान, उनको याद होगा जब महाराष्ट्र के अंदर ड्यूनेट 1992 में हमने लॉन्च किया था तो लाइन लगा के बिका 95 तक, कितना किसानों के बीच में वो लोकप्रिय हुआ। और उसके बाद कितने ही हमने नए लोकप्रिय प्रोडक्ट्स दिए हैं। हमारी कंपनी 100 से ज्यादा पेस्टिसाइड बना रही है, और फार्मास्यूटिकल में भी हम 1 लाख रुपए किलो तक का प्रोडक्ट बनाते हैं, और अमेरिका, जापान, यूरोप, ऑस्ट्रेलिया को एक्सपोर्ट करते हैं। तो आप हमारी टेक्निकल काबिलियत को समझ सकते हैं। और मैं अपने किसान भाइयों को इस विश्वास के साथ
धानु का हमेशा किसानों के लिए है और आने वाले समय में धानु का अपना इंटरेस्ट बाद में रखेगी। देश का हित और किसानों का हित सर्वोपरि होगा। इसी प्रार्थना के साथ कोविड-19 का ये पीरियड है, तो आज अपनी बात खत्म करने से पहले भगवान से मैं ये प्रार्थना के साथ अपनी बात समाप्त करना चाहूंगा। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच सर। बहुत बहुत शुक्रिया। श्री राम गोपाल जी अग्रवाल, इन्होंने बहुत ही अच्छा संबोध किया है, हमें बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया है। और आपने तो देखा ही होगा सर कितनी डाउन टू अर्थ है, और उनका जो ओशन डीप नॉलेज है उसी के वजह से आज जो कंपनी इस स्तर पर है। सर बहुत बहुत शुक्रिया। दोस्तों हम आगे बढ़ेंगे। हमारे साथ है कंपनी के मैनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्री महेंद्र कुमार जी धानुका। मैं जोरदार तालियों से स्वागत करूंगी महेंद्र कुमार जी धानुका। सर एक एग्रोकेमिकल उद्योग में विशाल और समृद्ध अनुभव के साथ एक प्रख्यात व्यक्तित्व है। उनकी दूरदर्शिता और व्यापार कौशल्य ने कंपनी को लक्ष्य हासिल करने के लिए हमेशा प्रेरित किया है। आज कंपनी जिस स्थान पर विराजमान है उसका श्रेय जाता है आदरणीय श्री महेंद्र कुमार जी धानुका ही है। और हमें संबोधित करने की विनंती मैं उनसे करूंगी। सर आपका बहुत बहुत स्वागत है। Good evening, friends. Jai Shri Krishna. Respected Sato-san, respected Kanamuri-san, Dr. R.K. Yadav-san, and Sajal Viswas-san. आदरणीय विक्रेता बंधुओं और धानुका टीम के मेरे सभी साथी, मैं आप सभी का आज 2 नए 9(3) फंगिसाइड किरारी एवं निसोडियम के वर्चुअल लॉन्च समारोह पर स्वागत, अभिनंदन एवं वंदन करता हूं। जैसा कि आप सभी जानते हैं कि भारत में कोई भी कंपनी ओरिजिनल रिसर्च नहीं करती है। ओरिजिनल रिसर्च वर्ल्ड में सिर्फ अमेरिका, जर्मनी और जापान की ही कंपनियां करती हैं। एक नए मॉलिक्यूल के इन्वेंशन में लगभग 2000 करोड़ रुपए का खर्चा हो जाता है और 10 से 15 वर्ष का समय लग जाता है। सन 1992 से ही धानुका का यह प्रयास रहा है कि इन इनोवेटर मल्टीनेशनल कंपनीज के साथ टाई अप करके आप सभी के सहयोग से नए नए मॉलिक्यूल जो कि इको फ्रेंडली हैं, लेस टॉक्सिक हैं, सेफर फॉर एनवायरनमेंट हैं और जिनमें रेजिड्यूज की मात्रा इंटरनेशनल लेवल्स के रिक्वायरमेंट्स के हिसाब से है, आपके माध्यम से भारतीय किसान भाइयों तक पहुंचाएं। पिछले 28 वर्षों में लगभग 20 नए मॉलिक्यूल्स धानुका ने लॉन्च किए हैं, जो कि आप सभी के प्रयास से आज सक्सेसफुल ब्रांड्स बन गए हैं, जिनमें कि ड्यूनेट, टर्गा सुपर, कैल्डान, ओमाइट, कोनिका और ऐसे बहुत से ब्रांड्स हैं जो आप लोगों के सहयोग और प्रयास से आज पूरे भारतवर्ष में किसान भाइयों का प्रथम चॉइस बन गई हैं। इसी कड़ी में आज निसान केमिकल जापान के टाई अप से डाउनी मिल्ड्यू के कंट्रोल के लिए किरारी और निसो केमिकल जापान के टाई अप से पाउडरी मिल्ड्यू के कंट्रोल के लिए निसोडियम ग्रेप सेगमेंट में धानुका आज लॉन्च कर रहा है। मुझे आशा ही नहीं, पूर्ण विश्वास है कि आप सभी के सहयोग से ये दोनों 9(3) मॉलिक्यूल ग्रेप क्रॉप में सक्सेसफुल ब्रांड बनेंगे। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि ग्रेप के किसान भाइयों को इन मॉलिक्यूल्स किरारी और निसोडियम के यूज से बहुत ही फायदा होगा और उनकी डाउनी मिल्ड्यू और पाउडरी मिल्ड्यू की समस्या का पूर्णतः निदान होगा। मित्रों, पूरा विश्व आज कोविड पेंडेमिक का सामना कर रहा है। मुझे आशा है कि इससे बचाव के लिए आप पूर्ण
सावधानियां बरत रहे होंगे। ईश्वर से कामना है कि आप और आपका परिवार पूरी तरह स्वस्थ और सुरक्षित रहे। एक बार पुनः आप सभी को किरारी और निसोडियम के लॉन्च की हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद महेंद्र कुमार जी धानुका, बहुत बहुत शुक्रिया। आपने बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया आहे हमें। मित्रांनो, आता तो क्षण फार काही दूर नाही ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो। सरांनी सुद्धा आपल्याला सांगितले की 2 नवीन प्रोडक्ट्स आज आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय। तर अनेक वर्षांपासून आपण ज्या प्रोडक्टची आतुरतेने वाट बघतोय, जो क्षण आता येऊन ठेपलेला आहे, चला तर मग काहीतरी नवीन, काहीतरी भव्य दिव्य असं आता घडणार आहे आणि त्याचे साक्षीदार होऊया आपण। द्राक्षातील जे 2 महाभयंकर असे जे रोग आहेत, डाउनी मिल्ड्यू आणि जे सरांनी सांगितलं पावडरी मिल्ड्यू, त्याच्यापासून आपण पिकांचे रक्षण करण्यासाठी 2 प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत। तर सर्वात आधीचं जे प्रोडक्ट आहे अतिशय प्रभावशाली असं प्रोडक्ट आहे आणि आता आपण त्याच्या लॉन्च सेरेमनीकडे वळतोय। माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रोडक्टचं स्वागत करायचं आहे। तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अंगरक्षक किरारीचं। तर हा आहे द्राक्षातील महाभयंकर रोग मिटवणारा, डाउनी मिल्ड्यू सारखा महाभयंकर रोग मिटवणारा द्राक्षांचा अंगरक्षक किरारी। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या प्रोडक्ट साठी। मला खात्री आहे या प्रोडक्टची अजून माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या एवढेच तुम्ही देखील उत्सुक असाल। चला तर मग द्राक्षांचा अंगरक्षक किरारी याची अधिक माहिती जाणून घेऊया। प्रत्येक बागायतदाराचा हा प्रयत्न असतो की त्याचे द्राक्ष सुदृढ व मण्यांवर कसलेही डाग नसावे, उत्पादन अधिक व उच्च दर्जाचे मिळावे। पण वातावरण बदलता क्षणी डाउनी मिल्ड्यू बागेत येतो आणि आपली चिंता वाढवतो। पण आता आपल्या संरक्षणार्थ आले आहे नवीन जपानी तंत्रज्ञानाने निर्मित धानुका ॲग्रीटेकचे किरारी। आता डाउनीवर तात्काळ, तीव्र गतीनं आणि दीर्घकाळापर्यंत नियंत्रण संभव आहे। बरं वाटतं जेव्हा कोणी घेतं सुरुवातीपासून काळजी। द्राक्षाचा अंगरक्षक किरारी। तर द्राक्षांचा अंगरक्षक किरारी आता आलेला आहे आणि डाउनी मिल्ड्यू पासून तुम्हाला सगळ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी हे प्रोडक्ट आता सज्ज आहे। मित्रांनो, आज या ठिकाणी जपानवरून आपल्या सोबत निसान केमिकल कॉर्पोरेशनचे सीईओ मिस्टर युजी सातो सान आपल्या सोबत आहे। त्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की किरारी बद्दलचं त्यांचं जे मत आहे ते त्यांनी आपल्या सोबत शेअर करावं। नमस्ते and good evening to all the daily. I'm Sato from Nissan Chemical Corporation. It is very honored to receive this wonderful chance to deliver my message at this ceremony. I'm excited to use this kind of way for the ceremony, which is first time for me. This message is recorded in our head office building in Tokyo. First, let me give you a short introduction about our company. We, Nissan Chemical Corporation, established in 1887. It's more than 130 years ago as a first chemical fertilizer company in Japan. Then, we have been contributing not only in Japan but also worldwide agriculture production until now. Our company is putting emphasis on research and development and has discovered many useful products so far. And we are specialized in manufacturing high-quality product. It is our pleasure to provide such product for Indian farmers, and I believe those are significant benefit to the agriculture.
let's move to introduction of our partnership in India. Our strategy for Indian crop protection business is to strengthen partnership with the companies which have strong distribution network, market penetration, and development expertise. Dhanuka Agritech is our most important partner which owns such competence. Our relationship with Dhanuka started in 2001 as a distribution of herbicide Taruga for soybean and other upland crop. Since then, our cooperation has been developed progressively and the relation has been getting stronger and stronger. Thanks for their excellent activity, the reputation of Taruga, Sakura for soybean, Sempra for sugarcane, and Kempa for rice in India has been very, very good. I hope our good relationship will continue well into the future. Now, we are very pleased to announce launching new fungicide Kirari in India today. Kirari was discovered and developed by Nissan Chemical as original fungicide controlling downy mildew and launched in 2008 in Japan. Now Kirari has been sold over the world such as Japan, Korea, EU and South American countries. More than 20 countries in total and have been highly valued with excellent reputation in each country. Especially Kirari shows outstanding control downy mildew on grape, both in the leaf and bunches by unique mode of action QII, which acts as antagonist of ubiquinone and inhibits the complex 3 of the respiration chain in mitochondria. Therefore, we can recommend Kirari for resistance management too in grape cultivation. Some of the intelligent farmers in the world who know Kirari introduce it into the spray rotation program to produce high quality grape for their great wine. After the spray application, Kirari quickly penetrates in cuticular layer on the leaf. As a result, Kirari shows long-lasting effect and good rain fastness. Because of good performance and safety, Nissan highly recommend Kirari to all of you. Please enjoy good harvest than ever before with Kirari. At last, let me thank all of you, and Nissan would like to contribute to Indian agriculture more with our product. We are looking forward to seeing you. Thank you. Dhanyavad. Thank you so much. Thank you so much. We just heard from the CEO of Nissan Chemicals Corporation, Mr. Yuji Sato-san. I would like to thank Mr. Yuji Sato-san for the valuable association and the support and the trust. Thank you so much, sir. आणि मंडळी आता आपण पुढे वळणार आहोत. काही शेतकऱ्यांनी किरारी हे जे प्रोडक्ट आहे ते त्यांच्या द्राक्षांच्या बागेमध्ये वापरलेलं आहे आणि त्यांनी त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. प्रत्यक्षात वापरल्यानंतर त्यांना त्याचा काय अनुभव आलाय हे आता आपण या व्हिडिओज मधून बघणार आहोत. पाहूया आपल्या शेतकऱ्यांचं मनोगत. मी उत्तम दौलतराव तिडके, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याजवळ 35 एकर बागाचं क्षेत्र आहे. मी जवळजवळ 15 वर्षापासून हे सर्व बाग पाहतो करतो. मी सागर धनंजय महाले, मुक्काम पोस्ट पालखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून द्राक्ष शेती करतो आणि आमच्याकडे जास्त इलॉंगेट व्हरायटी म्हणजे सोनका, RK, SSN वगैरे आहे. मी अमित कचेश्वर पडोळ. आमची इथे निफाड तालुक्यामध्ये सोनेवाडी या गावी एक 105 एकर द्राक्ष शेती आहे. आम्ही धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचे बरेचसे प्रोडक्ट वापरतो आणि आम्ही त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीविषयी खूप समाधानी आहोत. मी सुधाकर भास्कर क्षीरसागर, राहणार शिवडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी गेली 25 वर्ष द्राक्षाची शेती करतो. माझ्याकडे पूर्वीपासून थॉम्सन, गणेश, सोनाका यासारख्या व्हरायटीज मी आतापर्यंत काढलेल्या आहे. परंतु आता मी नवीन इनोव्हेशन केलेली सुधाकर सीडलेसचं टोटल प्लांटेशन केलेलं आहे. माझं नाव शामराव बाबूराव माळोदे. मी साकोरे मेघ येथे द्राक्ष शेती
करतो. माझ्याकडे 15 एकर द्राक्ष शेती आहे. माझ्याकडे टोटल सोनाका, पर्पल, थॉम्सन, फ्लेम या सगळ्या व्हरायटी आहे. यावर्षी 2019-20चा सीझन पाहिला तर खूपच वातावरण, पावसाची अडचणी खूपच प्रमाणात होत्या. धानुका टीम आणि धानुकाचे सर्व स्टाफ हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आम्ही नुकतेच धानुकाचे एक नवीन प्रोडक्ट केरारी म्हणून, जे आम्ही आमच्या द्राक्षबागेवर एक सायंटिफिक ट्रायल्स त्याच्या कंडक्ट केल्या, ज्यामध्ये आम्ही त्याच्या 150 ml 150 ml प्रति एकर ते आम्ही वापरले. ते वापरत असताना आम्ही त्याचे 2 स्प्रे घेतले. एक स्प्रे घेतला तो फूट बड डिफ्रेशिएशन, ज्याला आपण पोंगावस्था म्हणतो, आणि दुसरा प्री ब्लूम स्टेज. या दोन्ही स्टेजला, ज्याला आपण कळी अवस्था म्हणतो, या दोन्ही स्टेजला आम्ही त्याचे स्प्रे घेतले. आणि कम्पॅरेटिव्हली आम्ही बघितलं की जिथे आम्ही केरारी मारलं होतं तिथं डावणीचं इन्फेक्शन अत्यंत कमी होतं. 3 एकरमध्ये एक प्लॉट आहे, त्याच्यात 1.5 एकर करता धानुका कंपनीचं क्युरारी औषध घेतलं आणि ते वापरलं. एक पहिला स्प्रे टाकला तो पोंगा स्टेजला घेतला. त्याच्यानंतर 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही. आणि जो दुसरा स्प्रे घेतला तो प्रिब्लूमला घेतला. त्याच्यानंतरही 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही. आणि तसंच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डावणी, मिलेड्यू, कोणत्याच प्रकारचा त्याच्यानंतर रोगही दिसला नाही. धानुका कंपनीचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला त्यांचं किरारी हे प्रोडक्ट माझ्या सोनाकाच्या 15 ऑक्टोबरच्या छाटणीच्या प्लॉटवरती डेमोसाठी दिले होते. मी 4 लाईनीवरती त्याचा डेमो घेतला होता. एक पोगा स्टेजला घेतलेला होता आणि एक प्रिब्लूम स्टेजला घेतलेला होता. दुसरी गोष्ट अशी का धानुका कंपनीनं माझ्याकडं ह्या प्लॉटवर माझ्या व्हरायटीसाठी डेमो म्हणून प्लॉटची निवड केली आहे. तर त्यांचं नवीन किरारी नावाचं बुरशीनाशक त्यांनी माझ्या ह्या पोंगा स्टेजमध्ये मी यूज केलेला आहे. आणि मला त्याचे 2 ते 3 दिवसातच त्याचे रिझल्ट मला चांगल्या प्रकारे जाणवत आहेत. तर केरारी हे निश्चितच आम्हाला खूप आशादायी वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे भारतीय द्राक्ष शेतकऱ्यांना केरारीचा खूप चांगला फायदा होईल. तसेच नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, इथून बरेचसे द्राक्ष हे युरोपात आणि बाकीच्या युरोपच्या देशामध्ये, UK असेल, चायना असेल, इथे निर्यात होतात. तर केरारी हे ऑलरेडी जगभरामध्ये, जपान असेल, या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये ते द्राक्षावर रजिस्टर्ड आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की हे निर्यातीसाठी सुद्धा हे प्रॉडक्ट खूप फायदेशीर होईल. एकंदरीत विचार केला तर औषध चांगलं पण आहे आणि आपलं खर्च पण बुरशीनाशकाचा इंटरव्हल वाढल्यामुळे बराच कमी होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला काही हरकत नाही आणि ते वापरलं पाहिजे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हे धानुका कंपनीचं क्युरारी औषध म्हणून जर वापरलं तर फायदेशीरच होईल असं मला वाटतं. धन्यवाद. तर मी माझ्या सर्व द्राक्ष शेती बंधूंना विनंती करतो की त्यांनी हे प्रोडक्ट वापरावं. मला उत्कृष्ट रिझल्ट आले, त्यांनी सुद्धा या प्रोडक्टचे रिझल्ट्स घ्यावे. तर मी पुन्हा एकदा धानुका आणि धानुका परिवाराचे या निमित्त मी हार्दिक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं प्रोडक्ट समस्त द्राक्ष शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. धानुका कंपनीचे केरारी बुरशीनाशक एकदम चांगले आहे. धन्यवाद. 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 क्या बात है. तो ये थे हमारे कुछ किसान बांधव जिन्होंने किरारी को अपने खेतों में इस्तेमाल भी किया है और उनका रिजल्ट भी उन्हें अच्छा आया है. उन्होंने अपने विचार हमारे साथ, उनके जो अनुभव है वो अभी हमारे साथ शेअर किए. अब बारी है किरारी के बारे में थोडी और टेक्निकल जानकारी लेने की. मित्रांनो, आता किरारी विषयी थोडंसं तांत्रिक माहिती घेण्याची वेळ आलेली आहे. सर्वांना विनंती आहे की ही जी माहिती आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण ती माहिती आपल्याला पुढे फायदेशीर ठरणार आहे. या माहितीवर आधारित मी काही प्रश्न विचारणार आहे, ते प्रश्न तुम्हाला बक्षीस सुद्धा जिंकून देऊ शकतात. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक ऐका. चला तर किरारी विषयीची अधिक माहिती आपण या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये जाणू.
अंगूर का अंगरक्षक किरारी। किरारी जापानी तकनीक से निर्मित निसान केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड का एक शोध उत्पाद है। अब जानते हैं अंगूर में डाउनी मिल्ड्यू के नुकसान के लक्षण। सबसे पहले पत्तियों की ऊपरी सतह पर तेल के धब्बे कहे जाने वाले पहले मोटे तौर पर गोलाकार पीले रंग के निशान दिखाई देने लगते हैं। इसके बाद निचले हिस्से की सतह पर सफ़ेद फफूंद दिखाई देने लगती है। जो शूट टिप्स संक्रमित हो जाती हैं वे कर्ल हो जाती हैं और सफ़ेद स्पोरुलेशन के साथ कवर हो जाती हैं। यहाँ पर आप देख सकते हैं अंगूर पर सफ़ेद स्पोरुलेशन के लक्षण। डाउनी उगे हुए अंगूरों को भी संक्रमित कर देता है। अब लेते हैं किरारी की तकनीकी जानकारी। इसका ट्रेड नेम है किरारी। कॉमन नेम एमीसल्बरोम 20% SC। केमिकल ग्रुप सल्फोमोइल ट्राइजोल। ग्रुप नाम किनोन इनसाइड इनहिबिटर। किरारी की कुछ मुख्य विशेषताएं। किरारी एक निवारक और उपचारात्मक कार्रवाई के साथ नया रसायन विज्ञान है। किरारी की क्रिया का तरीका, ये माइटोकॉन्ड्रियल श्वास क्रिया को रोकता है। किरारी जल्दी से पत्तियों की मोम की परत में घुस जाता है और इस तरह बारिश से प्रभावित नहीं होता है। किरारी ब्लू ट्रायंगल से सुरक्षित फफूंद नाशक है। किरारी में फाइटोटोनिक प्रभाव रहता है। किरारी का छिड़काव का समय। किरारी का पहला स्प्रे बड बर्स्ट चरण में होगा, जिसे हम पोंगा भी कहते हैं। किरारी का दूसरा स्प्रे प्री ब्लूम चरण पर होगा। किरारी की स्प्रे की मात्रा है 150 मिलीलीटर प्रति एकड़। किरारी का PHI है 59 दिन, जो NRCG द्वारा प्रमाणित है। किरारी का MRL लेवल है 0.5 मिलीग्राम प्रति किलोग्राम। किरारी की विशेषताएं। किरारी ओमाइसिटिस कवक के विभिन्न चरणों को नियंत्रित करता है, जैसे कि हाइफे, स्पोर्स और स्पोरेंजियोफोर। अब होगा डाउनी का काम तमाम। किरारी से डाउनी फफूंद के सभी चरणों पर प्रभावी नियंत्रण मिलता है। अब जानते हैं किरारी की सफलता की कहानी। ये कहानी है हमारे किसान गणेश सुखदेव पाटिल जी की, जिनका गांव है वाकहेड़, तालुका डिंडोरी, जिला नासिक। गणेश सुखदेव पाटिल जी का मोबाइल नंबर है 8180828624। गणेश सुखदेव पाटिल जी ने अपनी द्राक्ष की खेती में एक हिस्से में किरारी का स्प्रे किया तथा दूसरे हिस्से में जिस तरीके से वो नॉर्मल स्प्रे किया करते थे उसी प्रकार उन्होंने नॉर्मल स्प्रे किया। उन्होंने पाया कि जिस हिस्से में किरारी का स्प्रे हुआ था वहां उन्हें केवल 3 किरारी के स्प्रे करने पड़े, जबकि इसके विपरीत किसान अभ्यास के दौरान उन्हें 13 स्प्रे करने पड़े। इससे गणेश सुखदेव पाटिल जी को विश्वास हुआ जिस हिस्से में किरारी का स्प्रे हुआ था वहां पे डाउनी पर जल्द नियंत्रण पाया गया और जल्द के साथ साथ एक लंबे समय तक नियंत्रण पाया गया। चलिए अब जानते हैं किरारी उपचारित तथा किसान उपचारित फसल के बीच का अंतर। जैसा कि आप पहले चित्र में देख पा रहे हैं, जिस फसल पर किरारी का उपचार हुआ है वहां पर पत्ती स्वस्थ तथा ताज़ी है और हरी भरी है। इसके विपरीत जहां पर किरारी का उपचार नहीं हुआ है वहां पर लीफ ड्रूपिंग पाई गई है तथा पत्ती अस्वस्थ है और मुरझा रही है। दूसरे चित्र में आप देख पा रहे हैं जिस फसल पर किरारी का उपचार हुआ है वहां पर पत्तियां हरी भरी हैं तथा डाउनी पर भी प्रभावी नियंत्रण देखा जा सकता है। इसके विपरीत जहां पर किसान अभ्यास हुआ है वहां पर पत्तियां अस्वस्थ हैं तथा डाउनी का संक्रमण भी बढ़ता जा रहा है। चलिए अब जानते हैं किरारी के इस्तेमाल पर हमारे किसान भाइयों की राय। किरारी माइसेलियम वृद्धि पर स्पष्ट प्रभावी नियंत्रण देता है। किरारी के इस्तेमाल से 2 से 3 स्प्रे बचाए जा सकते हैं क्योंकि ये लंबी अवधि का नियंत्रण देता है। किरारी के छिड़काव से
फसल और गुच्छे दोनों ही स्वस्थ रहते हैं। किरारी से पत्तियां स्वस्थ और हरी भरी रहती हैं और अंगूर की फसल मजबूत, सीधी तथा जोरदार रहती है। अब होगा डाउनी मिल्ड्यू पे किरारी का प्रहार। चलिए फिर से जानते हैं संक्षेप में किरारी के बारे में। किरारी देता है निवारक और उपचारात्मक कार्रवाई। किरारी लंबी अवधि का प्रभावी नियंत्रण भी देता है। किरारी में प्रतिरोध प्रबंधन की क्षमता है। ये उच्च गुणवत्ता का निर्यात उत्पादन भी प्रदान करता है। किरारी मधुमक्खियों के लिए सुरक्षित है तथा किरारी राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र द्वारा स्वीकृत है। अंगूर का अंगरक्षक किरारी। धन्यवाद। क्या बात है। तर ही होती किरारी बद्दलची अधिक माहिती. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे डाउनी मिल्ड्यू तुमच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतं, पण किरारीमुळे तुम्ही कसं त्यातून वाचू शकता, तुमच्या द्राक्षाच्या बागेला तुम्ही वाचवू शकता. आणि उत्तम रिझल्टसाठी तुम्ही पाहिलंच असेल की उत्तम रिझल्टसाठी किरारीची जी फवारणी आहे ती 2दा करावी असं कंपनी तुम्हाला सजेस्ट करते, त्याचा सल्ला तुम्हाला देते. पण काही शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार फवारणी 3 वेळा केलेली आहे, जे तुम्ही त्यांच्या अनुभवातून ऐकलं असेल. पण कंपनी तुम्हाला 2 फवारण्याचा सल्ला देते. माझा विश्वास आहे की ही जी सगळी माहिती आहे ती तुम्ही नीट ऐकली असेल, कारण का मी तुम्हाला आधीच सांगितलेलं ही माहिती तुम्हाला पुढे कामाला येणार आहे. आणि हे जे प्रेझेंटेशन आहे त्यावर आधारित तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. जेव्हा तुम्ही किरारी विकाल किंवा तुम्ही वापराल तेव्हा सुद्धा तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे. पण जर तुम्ही थोडीफार माहिती विसरला असाल तर तुमच्यासाठी एक पटकन आपण एक रिव्हिजन घेऊया. आपण आतापर्यंत काय समजलो किरारी बद्दल. तर मित्रांनो, किरारी आहे द्राक्षांचा अंगरक्षक. चला करूया डाउनी मिल्ड्यूवर किरारीने प्रहार. किरारी बुरशीच्या वाढीवर स्पष्ट आणि प्रभावी नियंत्रण देखील करते. किरारी दीर्घकाळ प्रभावी नियंत्रण देत असल्यामुळे 2 ते 3 फवारण्या आपल्या वाचतात. किरारी फवारलेल्या वेलीवर सशक्त पालवी आणि सुदृढ घड देखील आपल्याला मिळतात. किरारीमुळे आपल्याला मिळते सशक्त हिरवीगार पाने आणि सुदृढ, सरळ आणि जोमदार वेली. तर ही होती किरारी बद्दलची माहिती. आणि आता मी तुमच्या समोर काही प्रश्न सादर करणार आहे. अतिशय सोप्या प्रकारे उत्तर द्यायची आहेत तुम्हाला. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला उत्तर देताना, प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला पहिले तुमचा मोबाईल नंबर, स्पेस द्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं उत्तर. मोबाईल नंबर, स्पेस देऊन तुमचं उत्तर. अशा प्रकारे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही जिथे हा व्हिडिओ पाहताय त्याच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात तुम्हाला चॅट बॉक्स दिसेल. त्या चॅट बॉक्स मध्ये आपको आपका नंबर, स्पेस, आपका जो उत्तर है वो लिखना है और आपको हमें सेंड करना है. सगळ्यात महत्वाचं, सबसे इम्पोर्टेंट बात ये है कि राइट आंसर देने वाले को डेफिनेटली प्राइज मिलेगा, लेकिन राइट आंसर के साथ सबसे जल्दी जो आंसर देगा, सर्वात जलद जो उत्तर देणार आहे त्याला पहिल्या 2 विनर्सना आम्ही बक्षीस देणार आहोत. तर प्रथम आपला फोन नंबर लिहा, स्पेस द्या, त्यानंतर आपलं उत्तर लिहा. प्रत्येक प्रश्नासाठी टोटल 5 प्रश्न आहेत किरारीवर आधारित. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापैकी आम्ही 2 सर्वात आधी आलेल्या उत्तरांना बक्षीस देणार आहोत. विजयी व्यक्तीला धानुकाचे जे प्रतिनिधी आहेत ते लवकरात लवकर जे त्यांचं बक्षीस आहे ते सुपूर्द करतील. तर चला सुरुवात करूया. मी इथे वाट बघतीये तुमच्या अचूक उत्तराची, त्यामुळे पटापट जेवढ्या जलद होईल तेवढ्या जलद तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न फार सोपा आहे. सर्वात आधी उत्तर कोण देते बघूया. द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव काय? अंगूर के अंगरक्षक का नाम क्या है? What is the name of the अंगरक्षक of grapes? पटापट सांगायचं तुम्हाला उत्तर. मी वाट बघतीये तुमच्या उत्तराची. अचूक उत्तर देणाऱ्या आणि जलद उत्तर देणाऱ्या 2 विनर्सना आपण बक्षीस देणार आहोत. द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव काय? आपला फोन नंबर, स्पेस, उत्तर अशा प्रकारे तुम्हाला आपलं उत्तर पाठवायचं आहे. घाई गडबडीमध्ये मोबाईल नंबर विसरू नका, कारण तो सर्वात महत्वाचा आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपलं जे चॅट बॉक्स आहे त्यावर उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी लोगों ने अपने जो आंसर्स है वो पोस्ट करना शुरू कर दिया है, लेकिन अब देखना है कि सही जवाब और सबसे जल्द, सबसे गतिमान जवाब किसने दिया है. और मुझे आंसर्स के साथ 2 सवाल के जो सही जवाब देने वाले जो विजेता है उनके नाम आगे है. सबसे पहले है अथर्व गुजराती, जिनका नंबर है, नंबर दोहराऊंगी मैं,
9922330528. अथर्व गुजराती, किरारी इज द राईट आन्सर. द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव आहे किरारी. अचूक उत्तर दिलेलं आहे अथर्व गुजराती 9922330528. आणि दुसरं अचूक उत्तर दिलेलं आहे अतुल टेमगिरे 9552591322. तर अथर्व गुजराती आणि अतुल टेमगिरे, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपका बहुत बहुत अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. तर द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव आहे किरारी आणि या दोघांनी अचूक आणि जलद उत्तरं दिलेली आहेत. पण तुम्ही तुमचा जो होप्स आहेत ते गमावू नका, तुमची आशा गमावू नका, कारण अजून बरेच प्रश्न आणि बरीचशी बक्षिसं आहेत. पटकन मी दुसरा प्रश्न विचारते, उत्तर द्यायचंय. किरारीची पहिली फवारणी कधी करायची? किरारी का पहला छिड़काव कब करना है? इंग्लिश मध्ये प्रश्न मी रिपीट करते. व्हेन इज द फर्स्ट स्प्रे ऑफ किरारी रेकमेंडेड? किरारीची पहिली फवारणी कधी करायची आहे? पटापट उत्तर द्यायची आहे. तुमचा नंबर, मोबाईल नंबर, स्पेस उत्तर, अशा प्रकारे हे उत्तर पोस्ट करायचंय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि विजेत्यांचं नाव आपण ऑलरेडी घोषित केलेलं आहे. तुम्हाला खूप एक्साइटमेंट आहे मला बघण्याची की पुढची जे प्रश्न थोडे आपली लेवल जी आहे ती वाढत चालली आहे प्रश्नाच्या कठीणतेची, आणि उत्तर यायला सुरुवात झाली आहे. क्या बात आहे. बघूया अचूक उत्तर आणि जलद उत्तर कोणत्या दोन विजेत्यांनी दिलेलं आहे, कुठल्या दोन व्ह्युअर्सने दिलेलं आहे. तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, आम्ही ऑलरेडी चॅटची जी स्क्रीन विंडो आहे ती तुमच्या समोर शेअर केली आहे. आणि अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या दोन व्ह्युअर्सना आपण बक्षीस देणार आहोत. मला फार आनंद होतोय तुमचा हा जो सहभाग आहे तो बघून, आणि अशीच बक्षिसं आम्ही पुढे सुद्धा देत राहणार आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम तुम्ही सोडून कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत तुमच्यासाठी बक्षिसांची अरेंजमेंट आम्ही केलेली आहे. आणि अचूक उत्तर देणाऱ्यांची नावं सुद्धा आता माझ्याकडे येत आहेत. तुमचा मोबाईल नंबर स्पेस तुमचं अचूक उत्तर, अशा प्रमाणे तुम्हाला उत्तर हे पोस्ट करायचे चॅट बॉक्स मध्ये. बघूया कोणी दिलेली आहेत अचूक उत्तर. प्रदीप शिंदे अभिनंदन. तुमचा नंबर आहे 7499293684. प्रदीप शिंदे यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि दुसरा आपला जो विजेता आहे तो आहे राजेश्वर बिचेवार यांनी सुद्धा अचूक उत्तर दिलेलं आहे. 9767378345 हा त्यांचा नंबर आहे. तर प्रदीपजी, राजेश्वरजी अभिनंदन, क्या बात है, हार्दिक अभिनंदन. तुमचं उत्तर आहे किरारीची पहिली फवारणी ही पौंगा अवस्थेत करायची आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बडबस्ट असं सुद्धा म्हणतो. आणि अचूक उत्तर या दोघांनी दिली, प्रदीपजी, राजेश्वरजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. तिसरा प्रश्न तुमच्या समोर येतोय. तिसऱ्या प्रश्नाचं बघूया अचूक जलद उत्तर कोण देत आहे. प्रश्न आहे किरारीचे एकरी प्रमाण किती? किरारी की 1 एकड़ में कितनी मात्रा होनी चाहिए? What is the per acre dose of किरारी? पर एकर डोस सांगायचंय तुम्हाला किरारीचा. चला तर पटापट उत्तर द्या. अचूक उत्तर आहेत आणि अगदी सोपी उत्तर आहेत. अचूक उत्तर देणाऱ्याला आपण बक्षीस देतोय. 2 प्रश्न झालेले आहेत, अजून हा तिसरा प्रश्न आहे. अजून 2 चान्सेस आहेत तुमच्याकडे बक्षीस जिंकण्याची. आणि उत्तरे यायला सुरुवात झालेली आहे. क्या बात है. आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत तुम्ही सगळे या कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि बक्षीस जिंकण्याची जी संधी आहे ती मिळवू शकता. तुमचं जे बक्षीस आहे लवकरात लवकर धानुकाची टीम तुमच्याकडे सुपूर्द करणार आणि माझ्याकडे उत्तरं देखील आलेली आहेत. सर्वात जलद आणि अचूक उत्तर दिलेलं आहे महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र. हार्दिक अभिनंदन महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र. 7218872303 हा त्यांचा नंबर आहे. आणि दुसरा विजेता आहे महादेव बागली. हार्दिक अभिनंदन. 8197014522 हा त्यांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हा दोघांचा
किती ml? 150 ml हे अचूक उत्तर आहे. किरारीचे एकरी प्रमाण किती असावं? तर 150 मिलीलिटर. क्या बात आहे. तर महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र आणि महादेव बागली तुमचं हार्दिक अभिनंदन. चला तर चौथ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही सगळे एन्जॉय करताय ना? मला खात्री आहे तुम्ही सगळे हे जे कॉन्टेस्ट आहे, इव्हेंट आहे ते नक्कीच एन्जॉय करत असाल. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. किरारीचा PHI म्हणजेच प्रतीक्षा कालावधी किती आहे? किरारी का PHI कितना है? प्रतीक्षा कालावधी कितना है? व्हॉट इज दी PHI ऑफ किरारी ऍज पर NRCG च्या प्रमाणे किरारीचा प्रतीक्षा कालावधी किती हे तुम्हाला सांगायचंय. या सर्व गोष्टी आपण प्रेझेंटेशन मध्ये ऐकल्या आहेत आणि व्हिडिओ मध्ये पाहिल्या सुद्धा आहेत. ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच किरारी वापरताना आणि किरारीचं विक्री करताना तुम्हाला नक्कीच फायदा देणार आहे. त्यामुळे मी लक्ष देऊन जर प्रेझेंटेशन वाचलं असेल किंवा प्रेझेंटेशन पाहिलं असेल तर नक्कीच तुम्ही याची उत्तरं अचूक देऊ शकता. आणि उत्तरं यायला सुरुवात झाली आहे. आता मला एक्साइटमेंट आहे बघण्याची की अचूक आणि जलद उत्तर कोणी दिलेलं आहे. तर प्रतीक्षा कालावधी किती आहे? उत्तर आहे 59 दिवस, 59 डेज. आणि उत्तर दिलेलं आहे आनंद तिडके. आनंद तिडकेची हार्दिक हार्दिक अभिनंदन. 985000018551 हा तुमचा नंबर आहे. आणि दुसरं अचूक उत्तर जलद उत्तर दिलेलं आहे भुजबळ धीरज हाऊसराव यांनी सुद्धा अचूक उत्तर दिलेलं आहे. नंबर आहे 9096963536. तर आनंद तिडके आणि भुजबळ धीरज हार्दिक अभिनंदन. 59 दिवस हा प्रतीक्षा कालावधी आहे आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. चला तर मग आपण पुढच्या आणि किरारीच्या जो शेवटचा प्रश्न आहे त्याच्याकडे वळणार आहोत. प्लीज जर अजूनपर्यंत तुम्ही बक्षीस जिंकलं नसेल तुमच्याकडे ही संधी आहे बक्षीस जिंकण्याची. शेवटची नाही म्हणणार मी कारण अजून बरेचसे प्रश्न आणि बक्षीस यायची बाकी आहेत. पण किरारीचा हा शेवटचा प्रश्न आहे त्यामुळे ट्राय करा. जमत असेल तर लवकरात लवकर उत्तरं द्या. तर डाउनी मिल्ड्यू वरील धानुकाच्या नवीन बुरशीनाशकाचं नाव काय? डाउनी मिल्ड्यू के लिए धानुका की नई दवाई का नाम क्या है? नेम ऑफ the new product of downy mildew control from Dhanuka. A very easy question. फटाफट उत्तर द्या आणि जिंका बक्षीस. शेवटचा प्रश्न आहे हा किरारीवरचा आणि बघूया कोण अचूक आणि जलद उत्तर देत आहे. डाउनी मिल्ड्यू वरील धानुकाच्या नवीन बुरशीनाशकाचं नाव. आय थिंक आता लहान मुलाला जरी विचारलं ना आपण तुमच्या घरातल्या, जर तो हे बघत असेल प्रेझेंटेशन किंवा व्हिडिओ, हे उत्तर अचूक आणि पटकन देईल. आणि उत्तर यायला सुरुवात झाली. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पटापट उत्तरं द्यायची आहेत आणि अचूक उत्तरं देणाऱ्या 2 विजेत्यांना आपण बक्षीस देतोय. पाहूया कोण आहेत या शेवटच्या प्रश्नाचे विजेते. तर पहिलं अचूक उत्तर आलेला, अरे एकच उत्तर आलेलं, काय बात आहे, एकच अचूक उत्तर आलेलं आहे. आणि गणेश धुमाने यांनी हे अचूक उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे किरारी. डाउनी मिल्ड्यूवरील धानुकाच्या नवीन बुरशीनाशकाचं नाव आहे किरारी. पण एकच व्यक्तीने अचूक आणि जलद उत्तर दिलंय ते म्हणजे गणेश धुमाने. 9011972070 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर सर्व विजेत्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. टाळ्या वगैरे बसला तिथूनच टाळ्या वाजवा आपल्या विजेत्यांसाठी. अचूक जलद उत्तर देणं हे काही सोपं नसतं. पटापट टाईप करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं प्रेझेंटेशन मध्ये काय काय बोलतायत आणि ते सगळं तुम्ही केलंय त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. पण मित्रांनो हा सोहळा अजून इथे संपलेला नाहीये. जसं मी तुम्हाला म्हणाले की हा एक प्रोडक्ट झाला डाउनी मिल्ड्यूवरती, अजून पावडरी मिल्ड्यू बाकी आहे. पण आणि याच्यावरती सुद्धा एक प्रभावशाली असं औषध, असं प्रभावशाली बुरशीनाशक आम्ही तुमच्यासाठी आणलेलं आहे थेट जपानवरून.
आणि आता आपण त्याचा हा जो लॉन्च सोहळा आहे या महान क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. तर द्राक्षातील महाभयंकर रोग पावडरी मिल्ड्यू नष्ट करून पिकांचं रक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अतिशय प्रभावशाली असं निसोडियम. जोरदार टाळ्या उंचावू देत मंडळी. निसोडियमचं स्वागत करणार आहोत आता आपण. निसोडियम पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यूला नष्ट करून पिकांचं रक्षण करण्यासाठी खास या प्रोडक्टची निर्मिती करण्यात आलेली आहे. खास तुमच्यासाठी जपानवरून हे प्रोडक्ट आणण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या प्रोडक्टसाठी. मंडळी, निसोडियम जे आहे ते नेहमीच तुम्हाला उमेदीपेक्षा जास्तच देईल. आपण जे म्हणतो ना, ज्यादा का वादा, ते आहे हे निसोडियम. आणि या निसोडियमची आता आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पाहूया निसोडियमची अधिक माहिती. धानुका ॲग्रीटेक लिमिटेड सादर करीत आहे नवीन जपानी तंत्रज्ञानाने निर्मित नवीनतम फॉर्म्युला असलेले बुरशीनाशक निसोडियम. पानांच्या वरच्या थरातून खालच्या थरापर्यंत जाण्याची थरभेदक क्षमता वाफेच्या रूपात संपूर्ण कॅनोपीत पसरतो आणि सुरक्षा कवच बनवतो. हा पानांमध्ये आतपर्यंत जाऊन संक्रमणाला नियंत्रित करतो आणि एका औषधीप्रमाणे उपचार करून पानांना सुदृढ बनवतो. निसोडियम 3 ते 4 दिवसातच परिणाम दाखवतो. आपल्या उमेदीपेक्षा जास्त हा आहे निसोडियमचा शब्द. तर हे आहे निसोडियम. पुन्हा एकदा सांगितलं, जादा का वादा आपण ज्याला म्हणू शकतो. नेहमी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तच निसोडियम देत राहील. आणि आता आपल्या सोबत आहेत निसो केमिकल इंडियाचे डायरेक्टर डॉक्टर सजल कुमार बिस्वास आणि निसो केमिकल इंडियाचे जनरल मॅनेजर मिस्टर कानामोरी सान. जोरदार टाळ्या होऊन जातील त्या दोघांसाठी. मी निसोडियम वरती आपले विचार मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित करेन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोघांचेही. नमस्कार डेलिगेट्स. मायसेल्फ डॉक्टर सजल कुमार बिस्वास, working with the Niso Chemical India based at Gurgaon as Director Business Development. Niso is the short name of Nippon Soda Company Limited, Japan, a leading agrochemical company, and Niso is the R&D based company developing several new molecules and introduced into almost all parts of the world, including the major countries like EU, USA, Japan, Korea, Brazil, etc. Today, I am delighted to announce the launch of one of our important powdery mildew fungicide, new technology fungicide, cyclophenamide, whose trade name is Nisodium, against the control of the powdery mildew disease of fruits and vegetables. Nisodium is registered in several countries including Japan, EU, USA with established MRL. Nisodium has got 5 unique properties. Number 1, penetrative actions, means fast entry into the leaf surface, so minimum loss. Second, preventive and curative action, means longer duration of application window. Third, translaminar action, means uniform spreading within the leaf surface. The fourth, residual actions, means remain active for a longer time. And the fourth and important properties is the vapor action, means it covers the spray escape areas. So all these 5
unique features contributes for a complete use of the product. Our important business partner in India, Dhanuka Agritech Company Limited, has registered Nisodium with Central Insecticide Board and Registration Committee and going to launch this product against powdery mildew of grape and chili. We wish you all the best for the coming season, especially for grapes, and appreciate your full cooperation for success of Nisodium in India. Thank you. Namaskar. Hi, namaste. Good evening, ladies and gentlemen. My name is Kanamori. I am Japanese and representing Nisso Chemical India in Gurgaon, Haryana. Nisso is one of Japanese chemical companies with 100 years history, manufacturing industrial chemicals, high-performance chemicals, and agrochemicals. Thiophanate methyl and acetamiprid are among agrochemicals originally developed by Nisso. Having research and development facilities, Nisso is to continue development of novel new products which help farmer, our most important partner, to protect valued crop from damages by pest attacks and improve their farm production. By the way, thanks to Dhanuka, our authorized distributor for Nisodium, for their great effort and success to development and commercialization of Nisodium. I am very happy given this opportunity to be present at launching Nisodium together. Nisodium, owing to its multiple functions and unique mode of action, is an excellent solution to control on various crops against powdery mildew, and therefore widely used all over the world. For example, grape in Europe, South America, and Oceania countries. We are very confident of the efficacy of Nisodium. Test in your field and see the result. We believe you are satisfied with the performance versus price you paid for it. Needless to say, before you use the product, please read out the label and follow the instruction. Thank you for your attention to this video message. I wish all your best, and we meet someday in future in your field and talk about Nisodium post-COVID. Till then, be safe and care of your loved. Thank you and bye-bye. तर हे होते निसो केमिकलचे डायरेक्टर डॉक्टर सजल कुमार बिस्वास आणि निसो केमिकलचे मॅनेजिंग जनरल मॅनेजर मिस्टर कानामुरी सान. I would like to thank both of them for their valuable support, their cooperation, their faith. Thank you so much. Thank you so much, sir. आणि आता आपण जाणून घेणार आहोत त्या शेतकऱ्यांकडून त्यांचं मनोगत ज्यांनी निसोडियम त्यांच्या बागेमध्ये वापरलेला आहे आणि त्यांना त्याचे उत्तम रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. चला तर त्यांचा अनुभव त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. पाहूया शेतकऱ्यांचं मनोगत. माझे नाव योगेश एकनाथ जाधव, राहणार मोवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी 10 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. मी समाधान वेडू शेळके, गेल्या 13 वर्षापासून शेती करतोय. माझ्याकडे थॉम्सन सीडलेस, सुधाकर सीडलेस, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस व SSN या व्हरायटी आहेत.
माझे नाव रमेश भिकाजी मोरे, राहणार शिरसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी साधारणतः 15 वर्षापासून द्राक्ष बागायतदार शेती करतो आहे आणि माझ्याकडं ब्लॅक व्हरायटी आणि सफेद व्हरायटी पण आहे. नमस्कार, मी अनिल सुखदेव कुशारे, राहणार सावरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून गेली 15 वर्षापासून मी द्राक्ष शेती करतोय. माझे नाव सोमनाथ किसनराव वाटपाडे, राहणार पाचोर्णी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील मी प्रगतशील शेतकरी असून माझ्या बागेवर अवकाळी पावसामुळे भुरीचे प्रादुर्भाव झालेला होता. त्याच्यामध्ये मला धानुका कंपनीचे निसोडियम प्रकारचे औषध मला डेमो म्हणून 5 गल्ल्यांसाठी दिलेले होते आणि त्याचा वापर मी त्या 5 गल्ल्यांसाठी केला आणि राहिलेल्या प्लॉटला मी दुसऱ्या कंपनीचे भुरीसाठी औषध वापरले. यावर्षी माझा प्लॉट साधारण 100 दिवसांचा झाला असता त्याच्यावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी मी धानुका ॲग्रीटेक कंपनीचे निसोडियम हे प्रोडक्ट 5 गाल्ल्यांवरती त्याचा स्प्रे घेतला आणि बाकीच्या लाईनवरती दुसरं औषध मारले. मी धानुका कंपनीचे निसोडियम हे प्रोडक्ट प्रिव्हेंटिव्ह म्हणून भुरीसाठी वापर केलेला आहे. तर त्यामध्ये पहिला स्प्रे मी 27व्या दिवशी व दुसरा स्प्रे 40व्या दिवशी घेतलेला आहे. तर दुसऱ्या ट्रायल गाल्ल्यांसाठी मी दुसऱ्या कंपनीचे औषधं वापरले आहे. यावर्षी माझ्याकडे धानुका कंपनीचं नेसोडियम म्हणून हे प्रॉडक्ट भुरीच्या डेमोसाठी आलं होतं. भुरी या रोगासाठी मी हे प्रॉडक्ट वापरलं आहे. त्याचे 2 स्प्रे घेतलेत मी, एक 26व्या दिवशी आणि एक साधारणतः 43व्या दिवशी. हे प्रॉडक्ट वापरताना मी अर्ध्याच प्लॉटला वापरलं, राहिलेल्या अर्ध्या प्लॉटला मी दुसऱ्या एका चांगल्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरलं. सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मी जे धानुका कंपनीचे निसोडियम प्रकारचे औषध वापरले तर त्याचा प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता का जी जळालेली अवस्थेत जी भुरी दिसते तुम्ही याच्यावर प्रत्यक्ष बघू शकता. ही अत्यंत अशी व्यवस्थित जळालेली भुरी दिसते. पण साधारणतः ज्या प्लॉटमध्ये निसोडियम नावाचे जे प्रॉडक्ट वापरले तिथे मला कुठल्याही प्रकारची भुरी आढळून आली नाही आणि साधारणतः तिचे रिझल्ट पण खूप छान भेटले आहे. आणि माझे एवढेच म्हणणे आहे की द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी या प्रॉडक्टचा अवश्य वापर करावा. तर निसोडियमचा रिझल्ट अतिशय सुंदर आला. भुरीचे स्पोर पूर्णपणे जळून गेले आणि बाकीच्या प्रॉडक्टचे रिझल्ट तेवढे आले नाही. तर मला धानुका कंपनीचे निसोडियमचे रिझल्ट एकदम उत्तमरित्या आलेले आहे व त्यामध्ये डाग पण नाही आहेत. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की धानुका कंपनीचे निसोडियम या औषधाचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा. पण मी सर्व शेतकरी बंधू मित्रांना सांगतोय की बुवा धानु कंपनीत जे निसोडियम प्रकारचे औषध आलेले आहे ते सर्व शेतकरी बांधवांनी वापरावे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. 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 तर हे होते आपले काही शेतकरी बांधव ज्यांनी निसोडियमचा वापर आपल्या बागेत केला आणि तुम्ही पाहिलंच आहे त्यांना किती छान असे रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर पुन्हा एकदा निसोडियम विषयी आणखीन काही माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ही माहिती जसं मी तुम्हाला म्हणाले की नीट ऐकायची, तुम्ही नीट पाहायची आहे, कारण ही माहिती तुम्हाला पुढे नक्कीच कामाला येणार आहे. आपण किरारी बद्दलचे जे प्रश्न विचारले तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच होतं की तुमचं जे बक्षीस आहे, विजेत्यांना जे बक्षीस मिळालेलं आहे ते तुम्हाला लवकरच धानुकाची जी टीम आहे तुमचे नंबर आम्ही घेतलेले आहेत त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून लवकरच तुमची जी बक्षीस आहे ती तुम्हाला सुपूर्द केली जातील. आणि आता ज्यांनी चान्स मिस केलेला आहे अचूक उत्तर देण्याचा त्यांना निसोडियम पुन्हा एकदा चान्स घेऊन आलेला आहे बक्षीस जिंकण्याचा. ही माहिती निसोडियमची तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका आणि जे पुढे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची अचूक आणि जलद उत्तरं द्या. तर पुन्हा आपण निसोडियमची टेक्निकल माहिती पाहणार आहोत. पाहूया हा व्हिडिओ. धानुका एग्रीटेक लिमिटेड लेकर आए हैं पाउडरी मिल्ड्यू के नियंत्रण के लिए विश्व की नवीनतम तकनीक निसोडियम. आपकी उम्मीद से ज़्यादा निसोडियम का वादा. निसोडियम निपन सोडा जापान कंपनी का एक अनुसंधान उत्पाद है पाउडरी मिल्ड्यू के प्रभावी नियंत्रण के लिए. निसोडियम में मौजूद रसायन साइफ्लूफेनामाइड 5% EW फॉर्मूलेशन में है. अब जानते हैं पाउडरी मिल्ड्यू के लक्षण. सबसे पहला लक्षण, पाउडरी मिल्ड्यू का घाव अक्सर पत्तियों के निचले स्तर पर पाया जाता है. दूसरा लक्षण,
बहुत छोटे नारंगी से काले गोलाकार संरचनाएं, जिन्हें क्लिस्टोथेशिया कहा जाता है, ये पत्तियों की ऊपरी और निचली सतहों पर विकसित होती हैं। तीसरा लक्षण, अनुकूल मौसम के दौरान फफूंदी का क्रमिक अधपतन होता है। चौथा लक्षण, वे एक राख के समान ग्रे रंग में बदलते हैं और जल्दी ही बीजाणुओं में शामिल हो जाते हैं। पांचवा लक्षण, क्लिस्टोथेशिया भी बेरी पर दिखाई देती है। छठा लक्षण, प्रभावित बेरी सूख जाते हैं और गिर भी सकते हैं। अब जानते हैं पाउडरी मिल्ड्यू के रोग चक्र के बारे में। प्राथमिक संक्रमण संक्रमित कलियों से होती है। जैसे ही मौसम गर्म और उमस भरा होता है और साथ में तापमान 20 से 30 डिग्री के बीच होता है, तो भूरी के अणु तेजी से बढ़ने लगते हैं, जैसा कि आप इस चित्र में देख पा रहे हैं, और ये टहनियों, पत्तों और बेरीज में फैल जाते हैं। द्वितीय संक्रमण जमीन में पड़े संक्रमित पत्तियों या टहनियों से होता है। अब जानते हैं निसोडियम की तकनीकी जानकारी। इसका व्यापारिक नाम है निसोडियम, साधारण नाम साइफ्लुफेनामाइड 5% EW, रासायनिक समूह फिनाइल एसिटामाइड। निसोडियम एक उच्च स्तर की फसल की सुरक्षा के लिए बनाया गया अनोखा EW फॉर्मूलेशन है। ये प्राथमिक और द्वितीय संक्रमण दोनों को नियंत्रित करता है। ये निवारक और उपचारात्मक कार्रवाई करता है। ये लंबी अवधि तक प्रभावी नियंत्रण देता है। निसोडियम ट्रांसलैमिनार और वेपर क्रिया द्वारा जो घने कैनोपियों में रोग के नियंत्रण में सुधार करता है। निसोडियम कई देशों में पंजीकृत है, जैसे कि यूरोपीय संघ, जापान, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, ऑस्ट्रेलिया और कनाडा। चलिए अब जानते हैं निसोडियम की फफूंदीनाशी गतिविधि के बारे में। निसोडियम फफूंद के संपूर्ण जीवन चक्र में प्रभावी नियंत्रण देता है, जैसे बीजाणु, हिस्टोरिया गठन, हाइफे विकास और बीजाणु गठन। ये सभी पर प्रभावी नियंत्रण देता है और अंगूर की फसल को पाउडरी मिल्ड्यू से बचाता है। आइए अब जानते हैं निसोडियम का छिड़काव कब करें। निसोडियम का छिड़काव 200 मिलीलीटर प्रति एकड़ की मात्रा में छटनी के 35 से 50 दिन के भीतर करें, यानी कि प्री ब्लूम और बेरी डेवलपमेंट की अवस्था के बीच। निसोडियम का PHI 50 दिन का है, जो NRCG द्वारा प्रमाणित है, और इसका MRL लेवल है 0.2 मिलीग्राम प्रति किलोग्राम। निसोडियम पाउडरी मिल्ड्यू को रोकने की नई तकनीक। आइए जानते हैं निसोडियम का नया फॉर्मूला पौधे पर कैसे काम करता है। निसोडियम में है 5 एक्शन फॉर्मूला। पहला पेनिट्रेटिव, दूसरा प्रिवेंटिव एंड क्यूरेटिव, तीसरा वेपर एक्शन, चौथा ट्रांसलैमिनार और पांचवा रेजिडुअल, जो दे आपकी अंगूर की फसल को पाउडरी मिल्ड्यू से संपूर्ण सुरक्षा। आइए जानते हैं निसोडियम का 5 एक्शन फॉर्मूला कैसे काम करता है। इसकी मॉलिक्यूलर संरचना के कारण ये पेनिट्रेटिव एक्शन के रूप में तेजी से पौधे में प्रवेश करता है। तेजी से प्रवेश के बाद ये ट्रांसलैमिनार कार्रवाई प्रदर्शित करता है और पत्ती की दूसरी तरफ पहुंच जाता है। इसके बाद ये वेपर क्रिया के द्वारा उस पत्ती में तथा आसपास की पत्तियों में रसायन को पूरी तरह से फैला देता है, जिसके नतीजे से बिना किसी वेस्टेज के पूरी तरह से कवरेज देता है और घने कैनोपी में रोग के नियंत्रण में सुधार लाता है। उपरोक्त 3 क्रियाओं के परिणाम स्वरूप निसोडियम निम्नलिखित क्रियाएं प्रदर्शित करता है: रोग निरोधी, रोग निवारक तथा लंबी अवधि का नियंत्रण। अब देखते हैं निसोडियम के परिणाम कुछ गौर से। जैसा कि आप पहले चित्र में देख पा रहे हैं, जो पत्ती निसोडियम से उपचारित है वह हरी भरी तथा स्वस्थ है। इसके विपरीत
दूसरी पत्ती जो किसान अभ्यास द्वारा उपचारित है उसमें फफूंद के धब्बे दिखाई दे रहे हैं तथा पत्ती भी अस्वस्थ है। अब देखते हैं निसोडियम के परिणाम कुछ गौर से, यानी कि माइक्रोस्कोपिक व्यू में। 2 से 3 दिनों के बाद किसान अभ्यास में माइसीलियम की वृद्धि फिर से शुरू हो गई है, जबकि निसोडियम में स्पष्ट अवरोध दिखाई दे रहा है। निसोडियम के परिणाम और अवलोकन। निसोडियम स्प्रे के 2-3 दिनों के बाद ही परिणाम दिखाई देने लगते हैं। स्वस्थ और हरी भरी फसल। छिड़काव के 2-3 दिनों में स्पष्ट दृश्यमान परिणाम। कम बेरी ड्रॉप और फर्म बेरीज दिखाई देती हैं। टेंड्रल्स नरम दिखाई देते हैं जो शाखाओं के वजन को पकड़ने के लिए एक समर्थन के रूप में कार्य करते हैं। गुच्छों में अधिक ताजगी और स्वस्थता दिखाई देती है। निसोडियम 5 एक्शन फॉर्मूला के साथ अंगूर की फसल को देता है निवारक और उपचारात्मक कार्रवाई। ये लंबी अवधि का प्रभावी नियंत्रण भी देता है। इसमें प्रतिरोध प्रबंधन की क्षमता है। ये उच्च गुणवत्ता का निर्यात उत्पादन प्रदान करता है। ये मधुमक्खियों के लिए भी सुरक्षित है। निसोडियम राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र द्वारा स्वीकृत है। आपकी उम्मीद से ज्यादा, निसोडियम का वादा। धन्यवाद। तर उम्मीद से ज्यादा, निसोडियम का वादा असं म्हणत निसोडियम आता मार्केटमध्ये उतरलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या बागा फुलवण्यासाठी। म्हणजे कुठचंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येण्याआधी त्यावरती भरपूर परीक्षण होतं, त्याच्यावरती भरपूर अभ्यास केला जातो आणि ही अभ्यास करणारी जी टीम आहे, धानुकाची जी टीम, ज्यांनी 3 वर्ष अविरत प्रयत्नांनी आज किरारी आणि निसोडियम सारख्या प्रभावी आणि चमत्कारिक प्रॉडक्ट्सना आपल्या समोर आणलेलं आहे। त्यांनी या प्रॉडक्टसाठी थेट जपानवरून बरीचशी मेहनत त्यांनी केलेली आहे आणि थेट जपानवरून हे प्रॉडक्ट आपल्यासाठी आणलेलं आहे। वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी या प्रॉडक्टचं परीक्षण केलेलं आहे। शेतकऱ्यांचं मनोगत जे आपण ऐकलं त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं प्रॉडक्टचं परीक्षण करून त्यांनी सर्वात बेस्ट प्रॉडक्ट आपल्यासाठी आणलेलं आहे। आणि आता त्या टीम कडून आपण ऐकणार आहोत त्यांचे विचार, त्यांचं मनोगत आणि या प्रॉडक्ट मागील त्यांचे जे अनुभव आहेत ते। नमस्कार, धानुका एग्रीटेक लाए हैं सीधा जापान से डाउनी और पाउडरी के लिए विश्व की सबसे आधुनिक तकनीक। धानुका के किरारी और निसोडियम दे द्राक्ष के किसानों को अच्छी गुणवत्ता और ज़्यादा पैदावार। धन्यवाद। हाय फ्रेंड्स, आप सबको पता है भारत का ग्रेप्स दुनिया भर में एक्सपोर्ट होता है। यूएस हो, ऑस्ट्रेलिया हो, मिडल ईस्ट हो या यूरोप हो। इसलिए आप सबके लिए हम लोग लाए हैं दुनिया का सबसे ज़्यादा दमदार 2 फफूंदीनाशक। थैंक यू। धानुका 2 विश्व स्तरीय फफूंदनाशक लेकर आई है जो जापानीज कंपनी के द्वारा लाए गए हैं और आपकी अंगूर की फसल में आपकी उम्मीद से ज़्यादा यह है धानुका का वादा। नमस्कार, आज धानुका जापानवरून घेऊन आली आहे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान। द्राक्ष पिकातील डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी किरारी आणि बुरी नियंत्रणासाठी निसोडियम। मला विश्वास आहे ही दोन्ही नाविन्यपूर्ण बुरशीनाशके द्राक्ष पिकातील संरक्षणामध्ये मैलाच्या दगड ठरतील। धन्यवाद। नमस्कार, धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या वतीनं विश्वविख्यात तंत्रज्ञान अर्थात किरारी आणि निसोडियमच्या रूपानं भारतीय द्राक्ष शेतीला समर्पित करत आहोत। मला खात्री आहे किरारी आणि निसोडियम भारतीय द्राक्ष शेतीमध्ये नवीन संजीवनी आणतील आणि द्राक्ष शेतीला नवीन ऊर्जा देण्याचं काम करतील। धन्यवाद। द्राक्षावरील डाउनी आणि पावडरी करता जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आता भारतात। डाउनीसाठी किरारी आणि पावडरीसाठी निसोडियम हे दोन्ही नाविन्यपूर्ण उत्पादन आहे। किरारी आणि निसोडियम हे द्राक्ष उत्पादनाला नवी दिशा देतील। धन्यवाद। सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंना येणाऱ्या हंगामाबद्दल शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। नमस्कार, कल के बेहतर बदलाव के लिए अब तैयार हो जाएं।
क्योंकि धानुका एग्रीटेक लिमिटेड लेकर के आ रहा है 2 नए विश्व स्तरीय उत्पाद, जिसका नाम है किरारी। किरारी अंगूर का अंगरक्षक, जो देगा डाउनी से लंबी अवधि तक और जल्द नियंत्रण। दूसरा उत्पाद है निसोडियम। निसोडियम का 5 एक्शन फॉर्मूला हमारे द्राक्ष को देगा पाउडरी से नियंत्रण। धन्यवाद। तो ये थे वो चेहरे जिन्होंने बहुत मेहनत करके जापान से ये जो शक्तिशाली सर्वश्रेष्ठ 2 प्रोडक्ट्स है निसोडियम और किरारी, वो हम तक लाने में इन्होंने प्रयास किया है। उनकी जो मेहनत है आज सफल हो गई है। एक बार जोरदार तालियां हो जाए हमारी इस टीम के लिए और सारी टीम मेंबर्स के लिए। तर मंडळी, मला खात्री आहे की निसोडियम बद्दलची जी माहिती आम्ही आतापर्यंत तुम्हाला दिली ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल आणि समजून सुद्धा घेतली असेल, कारण निसोडियम उद्या जेव्हा तुम्ही विकाल, जेव्हा तुम्ही वापरायचा सल्ला द्याल, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप फायदेशीर ठरणार आहेत। जर काही मिस आउट झालं असेल तुमच्याकडून तर मी पुन्हा एकदा निसोडियम बद्दलचे ज्या हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते। तर आपल्या उमेदीपेक्षा जास्त देणारा आहे हा निसोडियम आणि हा त्यांचा शब्द आहे। बुरीला नियंत्रित करण्यासाठी जागतिक स्तराचे तंत्र आता आपल्या हाती आलेलं आहे। निसोडियममुळे मिळते निरोगी आणि हिरवीगार वेल। निसोडियम फवारणीच्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट तुम्हाला दिसतात त्याचे परिणाम। निसोडियममुळे सशक्त मणी आणि मण्याची कमी गळ, सुटसुटीत घड, ज्यामुळे मण्याच्या विकासाला मिळतो वाव। तर या सगळ्या ज्या पॉइंट्स, हे सगळे जे महत्वाचे मुद्दे आहेत निसोडियमचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आणि पुढे वळणार आहोत आता आपण तुमची जरा स्मरणशक्ती चेक करूया, किती तल्लक आहे तुमची बुद्धी, किती तल्लक आहे आणि तुम्हाला किती लक्षात राहतात गोष्टी आम्ही सांगितलेल्या। जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाचे आम्ही 2 विजेते ठरवू म्हणजे तुम्ही उत्तर द्याल त्याप्रमाणे विजेते ठरणार आहेत। सर्वात अचूक आणि जलद उत्तर जे देतील त्यांनाच बक्षीस मिळणार आहे। तुमचा नंबर आम्ही तुम्हाला पोस्ट करायला सांगतोय उत्तरासहित, कारण का धानुकाची जी टीम आहे ती तुम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचं जे बक्षीस आहे ते तुम्हाला सुपूर्द करणार आहे। तर 5 प्रश्नांची उत्तर देताना लक्षात ठेवा, तुमचा नंबर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, तुमचा नंबर स्पेस तुमचं उत्तर, असं तुम्हाला तुमचं लवकरात लवकर उत्तर पोस्ट करायचंय। जास्त वेळ न दवडता चला आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न आहे, बुरी करता सायक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व असलेले बुरशीनाशकाचे नाव काय? भभूतिया रोग के लिए साइक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व वाले फफूंदीनाशक का नाम क्या है? इंग्लिश में भी वापस मैं दोहराना चाहूंगी ये सवाल। व्हाट इज द नेम ऑफ द फंजिसाइड हैविंग एक्टिव इंग्रेडिएंट साइक्लोफेनामाइड 5% EW? आपका जवाब, आपको नंबर स्पेस आपका जवाब इस तरह से पोस्ट करना है। और आई थिंक हमें जवाब आना ऑलरेडी शुरू हो गया है, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा आपला जो फॉर्मॅट सेम राहणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं आपण 2 विजेते आपण निवडणार आहोत। आणि सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे अनिल बिक्कड यांनी। अनिल बिक्कड, हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं। अनिल बिक्कड, तुमचा नंबर आहे 9766 411 145। आणि याचं अचूक उत्तर मी सांगू इच्छिते। दुसऱ्या विजेत्याचं नाव अनाउन्स करण्यापूर्वी, निसोडियम बुरी करता सायक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व वाल्या बुरशीनाशकाचं नाव आहे निसोडियम। अभिनंदन। आपलं दुसरा अचूक उत्तर देणारा विजेता आहे अमोल वसंत साबळे। अमोल वसंत साबळेजी, हार्दिक अभिनंदन। 9970048113 हा तुमचा नंबर आहे। क्या बात आहे। तुमचा हा जो सहभाग आहे ना, तो खरंच, हे इव्हेंट जरी डिजिटल असलं तरी मला असं बिलकुल डिस्कनेक्ट वाटत नाही, कारण तुमचा हा जो सहभाग आहे तो आमच्यासाठी खरंच खूप महत्वपूर्ण आहे। अजून काही प्रश्न आहेत तुमच्या समोर, लगेचच प्रस्तुत करतेय, उत्तरं जलद द्यायची आहेत। पुढचा प्रश्न त्वरित तुमच्या स्क्रीनवरती, निसोडियमचा PHI किती दिवसांचा आहे? निसोडियमचा PHI म्हणजे प्रतीक्षा कालावधी किती दिवसांचा आहे? निसोडियम का PHI कितने दिन का है? व्हाट इज द PHI ऑफ निसोडियम इन डेज?
चला तर पटापट उत्तर द्या. मी वाट बघतीये अचूक उत्तर देणाऱ्यांना खरंच बक्षिसं आम्ही पाठवणार आहोत. भरघोस बक्षिसं मिळण्याची ही जी संधी आहे ती तुम्ही दौडू नका. आणि धानुकाने ही फार छान अशी कॉन्टेस्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तुम्हाला नॉलेज सुद्धा मिळत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळत आहे. तर अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या विजेत्याचं नाव आहे अंकुश शिंदे. अंकुश, हार्दिक अभिनंदन. निसोडियमचा PHI कालावधी आहे 50 दिवसांचा. अंकुशने अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे. दुसरं अचूक उत्तर दिलेलं आहे अनिल बिक्कड. अनिल बिक्कड जी, क्या बात आहे. तुम्ही तर मला वाटते पेन पेपर हार्दिक अभिनंदन अनिल बिक्कड. पुन्हा एकदा दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा जलद आणि अचूक उत्तर अनिलजींनी दिलंय. 9766411145 हा तुमचा नंबर आहे. आणि अंकुश शिंदे तुमचा नंबर आहे 9822281285. दोघांचंही हार्दिक अभिनंदन. निराश व्हायचं नाहीये, बिलकुल निराश होऊ नका, कारण अजून काही प्रश्न मी तुमच्या समोर सादर करतेय. अनिलजींना आपण कॉम्पिटिशन देणार आहोत. अनिलजी एकदम काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशनने उत्तरं देत आहेत. तर पुढचा प्रश्न, भुरी नियंत्रित करण्यासाठी निसोडियमच्या 5 क्रियांपैकी एखादी महत्वाची क्रिया सांगा. हे बघा 5 क्रिया तुम्हाला आम्ही सांगितलेल्या होत्या, त्यातली एक महत्वाची क्रिया पटकन मला सांगायची आहे. बबूतिया रोग, पाउडरी मिल्ड्यू अपन ज्याला म्हणतो, उसको नियंत्रित करने के लिए निसोडियम की 5 क्रिया में से एक क्रिया आपको मुझे बतानी है. नेम ऑफ एनी एक्शन और 5 टू कंट्रोल पाउडरी मिल्ड्यू बाय निसोडियम. पटापट उत्तर द्यायचे. थोडासा कठीण प्रश्न आहे हा, पण मला नक्की खात्री आहे की तुम्ही प्रेझेंटेशन नीट पाहिलं असेल. आणि बघूया अचूक उत्तर कोण देत आहे. अचूक आणि जलद उत्तर कोण देत आहे हे बघण्यात मला आता. हा प्रश्न फारच महत्वाचा आहे आणि जर तुम्ही खरंच लक्षपूर्वक प्रेझेंटेशन पाहिलं असेल, ऐकलं असेल, तर नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. 5 पैकी तुम्हाला फक्त एका ऍक्शनचं नाव सांगायचंय, एका क्रियेचं नाव सांगायचंय. उत्तर यायला तर सुरुवात झालीये, पण बघूया जलद आणि अचूक उत्तर कोणी दिलेलं आहे. चला पटापट उत्तर द्यायची आहेत. भुरी नियंत्रित करण्यासाठी निसोडियमच्या ज्या 5 क्रिया आहेत त्यातली एक महत्वाची क्रिया, कुठलीही एक महत्वाची क्रिया तुम्हाला मला सांगायची आहे. बघूया अचूक उत्तर आणि जलद उत्तर कोणी दिलेलं आहे. अगदी काही क्षणात आपल्याला त्यांची नावं कळणार आहेत. आणि उत्तरं दिलेली आहेत अभिषेक आणि विष्णू प्रसाद यांनी. अभिषेक, कॉंग्रॅच्युलेशन्स. 9850841283 हा अभिषेकचा नंबर आहे. मिस्टर अभिषेक, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि दुसरं अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे विष्णु प्रसाद पटेल. विष्णु प्रसाद पटेल जी, आपका भी हार्दिक अभिनंदन. 9725012386 ये है आपका मोबाइल नंबर, आपका कॉन्टैक्ट नंबर. आपका बहुत बहुत अभिनंदन. थोड़ा सा डिफिकल्ट सवाल था, लेकिन आप दोनों ने जल्दी उत्तर देके बख्शिश जीत भी लिया है, इनाम जीत भी लिया है. क्या बात है. पण अजूनही निराश होऊ नका, कारण 2 प्रश्न अजून आहेत. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. द्राक्षे छाटणी नंतर किती दिवसांपर्यंत निसोडियम फवारणी शिफारस है। अंगूर की छटाई के कितने दिनों तक निसोडियम के छिड़काव की सिफारिश की गई है। Up to how many days the Nisodium application is recommended after pruning of grapes? पटापट उत्तरं द्यायची आहेत। हे खूप सोपं आहे, मला वाटतं सगळ्यांनाच माहिती असेल आणि सगळ्यांनी लक्षपूर्वक जर प्रेझेंटेशन पाहिलं असेल तर नक्की याचं उत्तर तुम्ही देऊ शकता। द्राक्ष छाटणी नंतर किती दिवसांपर्यंत निसोडियमची फवारणी याची शिफारस केली गेली आहे। बघूया याचं अचूक उत्तर कोण देत आहे। हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्या आणि बक्षीस जिंका। तुमच्याकडे एक सेकंड लास्ट 2 शेवटचे चान्सेस उरलेले आहेत। बघूया कोण जिंकतंय, या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन कोण बक्षीस जिंकतंय।
क्या बात है. सागर जोंधळे, हार्दिक अभिनंदन. अचूक उत्तर आहे मित्रांनो 35 ते 50 दिवस. 35 ते 50 दिवस हे अचूक उत्तर आहे आणि अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे सागर जोंधळे यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचा नंबर आहे 8308978003. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि दुसरा जो आपला विजेता आहे त्याचं नाव आहे पतन शेट्टी चन्नप्पा. आपका भी हार्दिक अभिनंदन सर. 9113941740 ये है आपका कॉन्टैक्ट नंबर. हार्दिक अभिनंदन. दिवसांपर्यंत निसोडियमची फवारणी करण्याची शिफारस केली गेली आहे. हे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला नक्कीच या गोष्टी कामी येतील. आणि आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. हा शेवटचा चान्स आहे तुमच्यासाठी बक्षीस जिंकण्याचा. त्यामुळे पटापट उत्तर द्या, लक्ष द्या आणि चान्स गमावू नका बक्षीस जिंकण्याचा. शेवटचा प्रश्न आहे निसोडियमचे एकरी प्रमाण किती आहे? निसोडियम का 1 एकड़ में कितने मात्रा में इस्तेमाल करना चाहिए? What is the recommended dose of निसोडियम पर एकड़? चलिए जल्दी जल्दी आंसर दीजिए. पर एकड़ में निसोडियम कितना इस्तेमाल होता है ये आपको मुझे बताना है. और आंसर्स आप देख सकते हो स्क्रीन पर आंसर्स आना शुरू हो गए हैं. लेकिन सबसे जल्द सबसे राइट आंसर देने वाले को ही ये बख्शिश दिया जाएगा, ये इनाम दिया जाएगा. और यहाँ पर आ भी गया है आंसर. क्या बात है. राइट आंसर इज 200 ml. 200 ml इज द राइट आंसर. अथर्व गुजराती, कंग्रेचुलेशन. 9922330528 कंग्रेचुलेशंस. और दूसरा जो हमारा विजेता है वो है अमोल वसंत साबरे. 9970048113. क्या बात है, कंग्रेचुलेशंस. तो पर एकर जे आपल्याला क्वांटिटी वापरायची आहे ती आहे 200 ml. क्या बात आहे. तुम्हा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही मी तुमची टीचर आहे. छान माहिती तुम्ही आत्मसात केली आणि माझ्या प्रश्नांची अचूक आणि जलद उत्तरं दिली. त्याबद्दल मी खूप खुश आहे तुमच्यावरती. आणि आमच्यासोबत असेच तुम्ही राहा, कारण कार्यक्रम अजून संपलेला नाहीये. पण आपण आता लगेचच पुढे वळणार आहोत. आपले जे दोन्ही प्रोडक्ट आहेत ते लॉन्च झालेले आहेत, त्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेतलेली आहे. चला तर कार्यक्रमामध्ये थोडं पुढे वळूया. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे श्री राहुल धानुकाजी जे आपले डायरेक्टर मार्केटिंग आहेत यांची कंपनीला यशस्वी करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. राहुलजींना नवीन उपक्रम आणि नवनवीन तंत्रज्ञानाची त्यांना फार विशेष अशी आवड आहे. त्यांना भारतीय कृषी विषयाचा त्यांचा सखोल असा अभ्यास देखील आहे. आणि आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला संबोधित करण्यासाठी राहुलजींना मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी राहुल सरांचं आपण स्वागत करूया आणि या 2 नवीन प्रोडक्ट विषयी त्यांचं जे मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. राहुलजी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. नमस्कार. आप सभी जानते हैं भारत द्राक्ष उत्पादन में एक अग्रणी देश है. महाराष्ट्र में 3.5 लाख एकड़ में द्राक्ष की खेती होती है. 1 लाख टन से अधिक अंगूर अरब देशों में, यूरोप में और अन्य देशों में एक्सपोर्ट किया जाता है, निर्यात किया जाता है. द्राक्ष कई बीमारियों से जूझता है और द्राक्ष का शेतकारी इन बीमारियों से परेशान भी रहता है. जापान रिसर्च एंड टेक्नोलॉजी में काफ़ी आगे है. जापान ने अंगूर के लिए 2 नए फफूंदी नाशक तैयार किए और धानुका लेके आया है जापान से ये 2 नए फफूंदी नाशक. पहला किरारी, अंगूर का अंगरक्षक किरारी, और दूसरा निसोडियम. आपकी उम्मीद से ज़्यादा ये है निसोडियम का वादा भारत के अग्रणी शेतकारियों के लिए. धानुका की तरफ से धन्यवाद. धन्यवाद सर, बहुत बहुत शुक्रिया हमें मार्गदर्शन करने के लिए. तर मंडळी, सर्वात आधी मला अभिनंदन करायचंय त्या सर्वांचं ज्यांनी अचूक उत्तरं देऊन बक्षिसे जिंकलेली आहेत. आणि या प्रसंगी
आपल्या द्राक्षाकरिता आपल्याला 2 प्रॉडक्ट देखील मिळालेले आहेत. आजचा इव्हेंट खरंच खूप छान आणि स्पेशल होता. आज आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळालेले आहेत. किरारी जो डाउनी मिल्ड्यू आणि निसोडियम जो पावडरी मिल्ड्यू साठी, या 2 जे महाभयंकर असे रोग आहेत त्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्याला हे 2 प्रॉडक्ट मिळालेले आहेत. आज इथे उपस्थित सर्व आपले जे विक्रेते बांधव आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते. त्यांनी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आज आपल्यासोबत होते निसान केमिकलचे सीईओ मिस्टर युजी सातो-सान आणि त्यांचे भारतातील हेड डॉक्टर राजकुमार यादव. त्यांचे सुद्धा मी आभार मानते. सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. निसू केमिकल इंडियाचे मिस्टर कानामुरी सान हे सुद्धा आज आपल्यासोबत होते आणि त्याचबरोबर निसो केमिकलचे डॉक्टर सजल बिस्वास आपल्यासोबत होते. थँक्यू सर फॉर जॉईनिंग अस टुडे. थँक्स अ लॉट फॉर युअर व्हॅल्युएबल प्रेझेन्स. नंतर आपल्यासोबत होते धानुका कंपनीचे ग्रुप चेअरमॅन आपले प्रमुख अतिथी माननीय श्री राम गोपालजी अग्रवाल. त्याचबरोबर आपल्यासोबत होते मॅनेजिंग डिरेक्टर माननीय श्री महेंद्र कुमारजी धानुका आणि त्याचबरोबर डिरेक्टर मार्केटिंग श्री राहुल धानुकाजी. या तिघांचेही मी मनापासून आभार मानते. सर, बहुत बहुत शुक्रिया. आज आप यहाँ पर आए, इस कार्यक्रम में उपस्थिति लगाई, आपने हमसे इतनी अच्छी बातचीत की. हमारे जो विक्रेता बंधु है उनसे भी आपने इतनी अच्छी बातचीत की, इसलिए बहुत बहुत शुक्रिया. आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण वळणार आहोत, क्लायमॅक्स कडे वळणार आहोत. उपस्थित सर्व संचालक मंडळी जे आहेत, मॅनेजिंग कमिटी आपली जी आहे, आपले पदाधिकारी, यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. मला खात्री आजचा हा जो सोहळा आहे जरी डिजिटल असला तरी आपल्या आणि तुमच्यासाठी फारच महत्वाचा होता आणि ही आपल्याला नेहमीच लक्षात राहील. कारण जे 2 महत्वाचे प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला पुढे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या पुढच्या पिकांसाठी आपल्या द्राक्षाच्या बागेसाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत आणि म्हणूनच हा सोहळा आपल्याला नेहमीच आपल्याला लक्षात राहणार आहे. कारण एक नाही तर 2 प्रोडक्ट्स आज आपल्याला मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही आजपर्यंत धानुकाच्या प्रोडक्ट्सना जेवढा तुम्ही प्रेम दिलेला आहे, जेवढी साथ दिलेली आहे, तशीच साथ तुम्ही या 2 प्रोडक्ट्सना सुद्धा द्याल. नक्कीच आपण हे जे ह्याच्या पुढचे जे कार्यक्रम आहेत, आशा करते की प्रत्यक्षात तुमच्यासोबत बसून तुमच्यासोबत हा कार्यक्रम आम्ही एन्जॉय करू. पण काही कारणास्तव पॅन्डेमिकमुळे आपल्याला हा कार्यक्रम डिजिटली करावा लागला. पण तुमचा सहभाग आमच्यासाठी फार महत्वपूर्ण होता. तुमचा सहभाग असाच राहू दे आणि आमच्या प्रोडक्ट्सना यशाच्या शिखरावर तुम्ही नक्कीच नेऊन ठेवाल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपवते. अँकर मयुरी सायनिंग ऑफ. धन्यवाद.